मेगा फायनलची मॅच आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये चालू होतीये. ज्या माती जलमलो मी तिचा रंग सावळा, सह्याद्री असो वा हिमालय, छाती टोक सांगतो मी छत्रपती शिवरायांचा मावळा. आता मात्र मॅच चालू होतीये. पहिल्या चेंडूवरती अमित जाधव आणि स्ट्राईक वरती आहे सुशांत हावळे नावाचा खेळाडू. मॅन फ्रॉम गंगानगर ऑन स्ट्राईक असेल. पहिला चेंडू मेगा फायनलचा. पहिला चेंडू फिरवलाय, गर्दिशी फिरला चेंडू, तिथे मिस झाला गेला. सुशांत हावळे निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. पुन्हा एकदा दुसरा चेंडू, पुन्हा एकदा फिरवला गेला. नेटकट खेळण्याचा प्रयत्न, बॅकफूट खेळण्याचा प्रयत्न तिथे केला गेला आणि ते पाहावं लागेल निर्णय काय असणार आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय समालोचन कक्षात त्याची प्रतीक्षा असेल आणि आपल्यालाही कळवला जाईल. आणि जिम्नॅशियम मैदानवरती आता मात्र जनसागर लोटला गेलाय. मेगा फायनलची मॅच इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026. सर्व मायबाप प्रेक्षकांचं इचलकरंजी प्रीमियर लीग तर्फे सहर्ष सहर्ष स्वागत. नॉट आउटचा इशारा आलाय पंचांकडून. डॉट आउट. सुशांत हावळे तिथे बचावला गेलाय. दुसऱ्या चेंडूवरती रनआउटची संधी तिथे उकवली गेली आहे. सुशांत हावळे बचावला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. पुढे एकदा मॅच चालू होतीये. मेगा फायनलची मॅच. मेगा फायनलच्या मॅच मधला तिसरा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आहे सुशांत हावळे. ऑन स्ट्राईक असेल. सुशांत हावळेला आपण पाहतोय स्ट्रायकर सेन वरती. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर आदित्य जाधव. रिव्हर्सचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नाही. या डॉट बॉल आलाय. त्याचबरोबर प्रत्येक मराठी माणसासाठी आवर्जून बघावा असा एक अनुभव आपल्या इचलकरंजी परिसरामध्ये द फोक आख्यान या मराठी लोककलेचा इतिहास आणि वारसा जपणारा हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी आव्हान आहे संपूर्ण प्रेक्षकांना की आपण मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवावी. डिस्काउंट तिकीटसाठी संपर्क करा. फॉर्च्यून प्लाझा ला भेट द्या किंवा 19 तारखेला ऑन द स्पॉट तिकीट विक्री सुरू राहील. प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणामध्ये विनंती असणार आहे आपण या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. मराठी माणसाला एक वेगळा अनुभव देणारा द फोक आख्यान यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इचलकरंजी प्रीमियर लीगला तसेच सतत मैदानाला ज्या लोकांचं आणि सहकार्य असतंय मान्यवरांचं, त्यांचा आता इथं सत्कार होईल. कमिटीच्या अध्यक्ष राजू आंबे, उपाध्यक्ष पंकज डंबळ यांना विनंती आहे त्यांचा सत्कार करायचा आहे. मुकेशजी आमच्या टुर्नामेंटसाठी त्यांचा सत्कार या कमिटीचे अध्यक्ष राजू आंबे यांना विनंती आहे त्यांनी करायचा आहे. त्याच्यानंतर फोटोग्राफर कुठे आहे? फोटोग्राफर
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. गौतमजी वडेरा यांचा सत्कार करायचा आहे माननीय सभागृह नेते विठ्ठलजी चोपडे यांच्या हस्ते. गौतमजी वडेरा यांचा सत्कार करायचा आहे. या सगळ्या लोकांचं खूप मोठं सहकार्य असतंय. त्यानंतर राहुलजी छाजड यांचा सत्कार करायचा आहे. यांचंही खूप मोठं सहकार्य आहे आमच्या जिम्नॅशियम मैदानाला. राहुलजी छाजड, माननीय बंडा मुळीक साहेब यांना विनंती आहे. स्टँडिंगचे चेअरमन बंडा मुळीक साहेब यांना विनंती आहे. राहुलजी छाजड कमीत कमी 10 ते 15 वर्ष सलग ह्या लोकांचं आम्हाला सहकार्य असतंय टुर्नामेंटसाठी. त्यानंतर माननीय श्री बाळासाहेब कलागते यांना विनंती करतो. आशिषजी खंडेलवाल यांचा सत्कार करायचा आहे. माननीय श्री आशिषजी खंडेलवाल, कलागते साहेबांना विनंती करतो सत्कार करायचा त्यांचा. अपील 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 आणि उचलून धरले. विकेट आले बॅक टू बॅकची, त्यामुळे जल्लोष आलाय. दुसरा धक्का बसलाय. दुसरा फलंदाज बॅक टू दी पवेलियन. विकेट ज्या खेळाडूने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 40 धावांची खेळी केली, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवला, तो खेळाडू आता तंबूच्या आशयात आणला गेलाय 4 या आकड्यावरती. दुसरी विकेट आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे गोलंदाजी युनिट हत्ती चौक बच्चन बॉईज संघाचं कमकुवत वाटत होतं, ते नॉकआउटच्या सामन्यामध्ये सेमीफायनल आणि फायनलच्या मॅच मध्ये कमाल करत असताना पाहायला मिळत आहे. माननीय नगरसेवक नितेश पवार उर्फ गोट्या पवार साहेबांचा सत्कार करायचा. राजू आंबी या कमिटीचे अध्यक्ष राजू आंबी यांना विनंती आहे. नगरसेवक नितेशजी पवार यांचा सत्कार करायचा आहे. यांचं खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे आमच्या कमिटीला. एक धडाडीचे नगरसेवक गोट्या भाऊ. डॉट बॉलला निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 4 या आकड्यावरती स्थिरवले. दरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 4 धावा धावफलकावरती. रोहित मुरबाईला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. या संपूर्ण स्पर्धेमध्ये याही खेळाडूने प्रभावित केलंय आणि निश्चितच विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थ कामगिरी रोहित मुरबाईची पाहायला मिळते. स्ट्रायकर्स इन वरती बॅटर सागर पाटील. पाकफुटला गेले. स्क्वेअर कट हवेमध्ये खेळलाय. खाली क्षेत्रामध्ये बॉल पडतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न चेस केला जातोय. बॉल मात्र इथे धावा किती मिळत आहेत? 2 तर कंप्लीट झाल्यात. तिसरीचा देखील कॉल दिलाय. 3 धावा चपळाईने पूर्ण आणि या 3 धाब्याने धावफलक आता पोहोचतोय 7 या आकड्यावरती. चला ते प्रेक्षक वर्ग जे मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत, आपण गॅलरीमध्ये बसून आनंद घ्यायचाय किंवा थोडस लांब राहून आनंद घ्यायचाय. प्रेक्षक वर्ग सिद्धी ॲग्रोचे मालक संतोष जाधव साहेब यांचा सत्कार करायचा आहे. मी राजू बोंद्रे साहेब यांना विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा आहे. आमचे स्पॉन्सर संतोषजी जाधव, सिद्धी ॲग्रो. आणि ह्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक टुर्नामेंटला यांचा संघ असतोय. खूप मोठं सहकार्य राहिलं आहे. प्रत्येक टुर्नामेंटला यांचा संघ असतोय. इतरगंजीच्या तमाम प्रेक्षकांच्या तर्फे आणि खेळाडूंच्या तर्फे त्यांचं अभिनंदन. फटका फसला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. गोलंदाज हसलाय आणि फलंदाज रुसलाय कारण विकेट आणखीन आली आहे. तिसरा धक्का. यंगस्टरचा संघ आता खचलाय. 8 या आकड्यावरती तिसरी विकेट. तिसरा फलंदाज बाद.
न्यू बॉर्डर संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 8 या आकड्यावरती तिसरी विकेट, तिसरा धक्का 8 या आकड्यावरती. अगदी फलंदाज हजेरी लावून परतीचा प्रवास करत असताना पाहायला मिळत आहेत. वारंवार जाणाऱ्या विकेट आणि त्यामुळे दबाव आता यंगस्टर संघावरती पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलाय, मात्र या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल जर आपल्याला इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषकाच्या या 4थ्या पर्वावरती या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं आहे तर चांगला खेळ करावा लागेल. बागफुटला गेले, दिशा दिली, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता, षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 या आकड्यावरती. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 8 या आकड्यावरती धावफलक. जाऊया डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. आदित्य जाधव इचलकरंजीचा स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट, ज्याने नॉकआउटच्या सामन्यामध्ये अफलातून खेळ करत पुन्हा एकदा आपल्या संघाला प्रभावित केलंय. तो खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. इचलकरंजी टेनिस बॉल असोसिएशनचे संचालक आरिफ कागवाडे यांना विनंती आहे, मान्य श्री विठ्ठलजी चोपडे यांचा सत्कार करायचा आहे. हा प्रकार आडवा पाठचा केला कडवा प्रहार, थेट धरती प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये 6 धावा. नोबल हॉस्पिटल षटकार. सभागृह नेते गट नेते विठ्ठलजी चोपडे यांचा सत्कार करतील इचलकरंजी टेनिस बॉल असोसिएशनचे संचालक आरिफ कागवाडे. सभागृह नेते विठ्ठलजी चोपडे. प्रेक्षकांनी जर कॅश धरला तर एका कॅशसाठी 300 रुपये. SRS कलर लाईव्ह यांच्यातर्फे 300 रुपये आहे. त्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव धावफलकावरती. संचालक पवन दायमा यांचं आगमन झालेलं आहे. इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे संचालक पवनजी दायमा यांचं सहर्ष स्वागत. आणि पवन दायमा यांना विनंती आहे, या इचलकरंजीचे स्थायी समितीचे चेअरमन बंडा मुळेक साहेब यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. पवनजी दायमा संचालक इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांना विनंती आहे, बंडा साहेब मुळीक यांचा सत्कार करायचा आहे. आनंदा कुठं आहे? कोल्ड्रिंकच्या ह्याची किल्ली पाहिजे. आनंदा चव्हाण किंवा मास्तर किल्ली पाहिजे. किल्ली कुठं आहे? कोल्ड्रिंक आत न्यायचं तटलंय, कुठं आहे? लवकर या. स्क्वेअर कटचा फटका हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक डीप मधून सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट. या सिंगलच्या मदतीने 17 या आकड्यावरती धावफलक. आता या षटकामध्ये अखेर हात खोलायला फलंदाजांनी सुरुवात केली. स्ट्रायकर्स एंड वरती संतोषला आपण पाहतोय 17 धावा बनवल्या गेल्या आहेत. कशा प्रकारे आता या इनिंगला अंजाम दिला जाईल, कारण सुरुवात थोडीशी डगमगणारी झाली, मात्र आपल्याकडे जी क्षमता आहे ती क्षमता दाखवण्याची वेळ आता आली आहे आणि निश्चितच तशा प्रकारचा खेळ देखील केला जाईल फलंदाजाच्या माध्यमातून, या शंका नाहीये. बागफुटला गेले, फटका एक्स्ट्रा कव्हर षडोकावरून केलाय. सिंगल धाव मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल फेकी झाली आहे. रनआउटची संधी, करेक्शन खराब झालाय. दुसऱ्या धावेसाठी आता प्रयत्न झालाय. अखेर ओव्हरथ्रोच्या स्वरूपात ही दुसरी धाव. 2 धावेने धावफलक 19 या आकड्यावरती. इचलकरंजी क्रिकेट असोसिएशनचे संचालक पंकजी डंबाळ तसेच या स्पर्धेचे उपाध्यक्ष पंकजी डंबाळ यांना विनंती आहे, त्यांनी मान्य श्री बाळासाहेब कलागते साहेबांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. ह्या टुर्नामेंटचे उपाध्यक्ष पंकज डंबाळ तसेच इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे संचालक मान्य श्री बाळासाहेब कलागते साहेबांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. एक धाव आली आहे. या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. 20 धावा धावफलकावरती.
आता गोलंदाजांकडून चुका होत असताना पाहायला मिळतात, कारण जी धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये रोखली गेली होती ती धावगती आता वाढवण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतपरे करतायत. सागर पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आलाय. अशा प्रकारचा खेळ अपेक्षित आहे, अशाच प्रकारची कामगिरी संघाला देखील अपेक्षित आहे. अजूनही डगआउट मध्ये मयूर माळी आहे. ऑफिस बॉल सरळ बॅटने लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षण दमदार. हर्ष आमनेचा सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती ऍड होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावरती. 21 ऑन द बोर्ड. मेगा फायनलचा थरार, मेगा फायनलचा सामना, आमदार चषकाची ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. आणि या भव्य दिव्य स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस, अंतिम सामना. प्रेक्षकांची देखील गर्दी झाली आहे, कारण हा सामना महत्वाचा आहे. कोणता संघ IPL 2026 आमदार चषकावरती आपलं नाव कोरणार, त्यासाठीची ही लढत. अवे फ्रॉम द बॉडी, एक्स्ट्रा कवचला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. 2 धावा जरूर दिल्यात, मात्र हा फटका आत्मविश्वास देणारा. इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी बबन कोळी यांना विनंती आहे, या इचलकरंजी नगरीचे धडाडीचे नगरसेवक राजूजी बोंद्रे यांचा सत्कार करायचा आहे. सेक्रेटरी बबन कोळी यांना विनंती आहे. 3 षटकां राजूजी बोंद्रे या इचलकरंजीचे धडाडीचे नगरसेवक. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या 23 या आकड्यावरती. 23 ऑन द बोर्ड. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नगरसेवक राजू बोंद्रे यांना विनंती आहे, आमचे स्पॉन्सर अयूब भगवान यांचा सत्कार करायचा आहे. या टुर्नामेंटचे स्पॉन्सर अयूब. या टुर्नामेंटमधील एक संघ मालक अयूबजी भगवान यांचा सत्कार करायचा आहे राजू बोंद्रे यांच्या हस्ते. श्री जगताप यांचं मैदानात आगमन झालेलं आहे, त्यांचं कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. श्री जगताप, त्यांना विनंती आहे स्टेजवर यायचं आहे, आहेत ना. फुलटॉस बॉल आडवा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. सिंगल मैदानाच्या आतपरे कंप्लीट झाले आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? यस झालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतपरे पूर्ण झाल्या आहेत. 27 धावा धावफलकावरती. प्रेक्षकांना विनंती आहे, खेळाडूंना कुठलाही त्रास होईल असं बसू नका प्लीज. बॉल आला तर बॉल सोडून द्यायचा आहे, हात लावायचा नाही. कुठल्याही परिस्थितीत बॉलला हात लावायचा नाही. हाफ ट्रॅकर, शॉर्ट ऑन पोल. क्षेत्ररक्षक 2 चेस करतायत. सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. सिंगलने धावसंख्या मात्र पोहोचते 28 या आकड्यावरती. 28 ऑन द बोर्ड. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. यानंतर युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा वेळ होईल. अजूनही 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. 28 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती. स्टेप आउट केला. एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात इथून देखील मिळत आहेत. 2 धावेने धावफलक मात्र पोहोचतंय 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड. आता धावा यायला सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये धावगती अगदी कमी 4ची होती, मात्र त्यानंतर धावांचा वेग वाढवला आणि आता अखेर चांगली धावगती राखली आहे. ती म्हणजे यंग स्टार संघाने 30 धावा आतापर्यंत बनवल्या आहेत. संघ मालक राहुलजी खामकर आणि विनोद स्वामी यांचा सत्कार करायचा आहे. मान्यशीय नगरसेवक नितेशजी पवार यांना विनंती आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे सन्मान चिन्ह देऊन. फ्री हो. आणि ह्या टुर्नामेंटसाठी खूप सहकार्य झालेलं आहे. राहुल खामकर आणि विनोदजी स्वामी. नगरसेवक नितेशजी पाटणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. नितेशजी पवार सभागृहामध्ये जास्तीत जास्त दंगा करणारे. वेळ झाले युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइम आउटची. 2.5 मिनिटाचा कालावधी स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी दोन्ही संघांना असेल.
सन्मान स्वीकारायचा आहे. स्थायी कमिटी चेअरमन बंडा मुळीक साहेबांना विनंती आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे संघ मालकांचा सन्मान चिन्ह देऊन. संघ मालक नितीन पाटील असेल तर स्टेजवर यायचं आहे. नितीन पाटील साहेब. विनंती आहे गडकरी साहेबांचा सन्मान करायचा आहे. संघ मालक गडकरी साहेब, अमोल गडकरी आणि निवास इंगळे संघ मालक या टुर्नामेंटचे. चला रे आवरा लवकर. इम्रान नेसकर यांना विनंती आहे, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि स्ट्राईक वरती असणारा तो मयूर माळी ऑन स्ट्राईक असेल. इम्रान नेसकर साहेबांना विनंती आहे, त्यांनी स्टेजवर यायचं आहे, कृपया त्यांचा सन्मान घेऊन जायचा आहे. राजूजी बोंद्रे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. नगरसेवक राजूजी बोंद्रे. फायनलच्या दिशेने खेळून काढला चेंडू सरळ सी बाबार 4 धावा. नोबेल हॉस्पिटल चौकार येतोय आणि या चौकाराने धावसंख्येत भर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली होती 34 धावा. धाव फलकावरती लागले गेले आहेत. कट्टाचे मालक बबन मुळीक यांचा सत्कार करायचा आहे, त्यांच्या बंधूंचा सत्कार करायचा आहे. आशिषजी खंडेलवाल यांना विनंती आहे, मुळीक साहेबांचा सन्मान करायचा आहे. त्यांच्या भावांचा संघ आहे हा गणपती कट्टा स्पोर्ट्स. मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 34. वेगा फायनलची मॅच चालू आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली ती 34 धावा. धाव फलकावरती लागले गेले आहेत आणि आता गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला दिसतोय या टीमचा कॅप्टन स्वतः हर्ष आमणे गोलंदाजी मार्ग वरती. डॉक्टर श्रीधर जाधव यंग स्टारचे मालक यांना विनंती आहे, त्यांचा सन्मान घेऊन जायचा आहे. यंग स्टारचे मालक श्रीधर जाधव साहेब, त्यांना विनंती आहे स्टेजवर यायचं आहे कृपा करून. हर्ष आमणे गोलंदाजी मार्ग वरती आहे. स्ट्राईक वरती सागर पाटील. पहिला चेंडू ओव्हर पिच केला, त्यावरती सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला, त्यावरती सिंगल धाव कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये होती आहे आणि या धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 35 धावा. धाव फलकावरती लागले गेले आहेत. पुन्हा एकदा येथे चांगला फटका खेळण्याच्या नादात बॅटची कडा आणि येथे बाद झालाय. मयूर माळीचा खेळ समाप्त. बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं मयूर माळीला.
बालाजी मानवर आणि रवी वर्मा यांना विनंती आहे, त्यांनी सन्मान त्यांचा घेऊन जायचा आहे. संघमालक बालाजी मानवर, रवी वर्मा या संघ मालकांना विनंती आहे, त्यांनी सन्मान घेऊन जायचा त्यांचा. थोड्याच वेळात माननीय श्री आमदार राहुलजी आवाडे यांचं आगमन होत आहे. या इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार आणि ज्यांनी या मैदानासाठी 1,80,00,000 रुपये मंजूर करून दिले आणि एक छान स्टेडियम, मिनी स्टेडियम उभारलं इथं, ते आमदार इथं येत आहेत. धावसंख्या झाली ती 35 धावा. 5 गडीच्या मोबदल्यात मयूर माळीला डगआउट मध्ये पाठवण्यात यशस्वी झालाय. तो हर्ष आमने, कॅप्टनने कॅप्टनची विकेट काढली आहे आणि हर्ष आमने थोडा हावी झालाय मयूर माळीवर. आता मात्र त्याची जागा घेतोय तो राज. गोलंदाजी मार्गवरती असणारा राज. श्रीधर जाधव यांचा सन्मान करायचा आहे. तालुका हेल्थ ऑफिसर दातार साहेब यांना विनंती आहे, आमच्या संघ मालकांचा सत्कार करायचा आहे. यंग स्टारचे संघ मालक श्रीधरजी जाधव. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्येत 36 कंप्लीट झाली आहे. पुढचा चेंडू हर्ष आमनेचा खेळण्यासाठी पुढे एकदा राज ऑन स्ट्राईक असेल. पुढा एकदा चेंडू फिरवला गेला, गर्रगन चेंडू फिरलाय आणि त्यावरती बीट झालाय तो राज. टॉप चेंडूची सांगता बाजाराच्या आतमध्ये. येथे मात्र कॉटन बोल्ड जावं लागेल बाहेर. राजला बॅक टू द पॅव्हिलियन. खेळ थांबलाय राजचा इथे मेगा फायनलच्या मॅच मध्ये. तू चल बया अशी परिस्थिती आता यंगस्टारची. धावफलकावरती 36 धावा कंप्लीट आहेत आणि या ओव्हर मध्ये हर्ष आमनेने आतापर्यंत 2 विकेट्स घेतल्या आहेत. एक मयूर माळी आणि राजला बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं आणि त्याची जागा आता गणेश बलके येथे भरून काढतोय. गणेश बलके स्ट्रायकर सेंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज डंबाळे यांना विनंती आहे, श्री जगताप यांचा सन्मान करायचा आहे. मान्य श्री जगताप आणि बालाजी मानवर आणि रवी वर्मा कुठं असेल त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे, तुमचा सन्मान घेऊन जायचा आहे. पुढचा चेंडू पुढे एकदा हर्ष आमनेचा खेळण्यासाठी गणेश बलके ऑन स्ट्राईक. गुडलेन चेंडू उंच उठवलाय, त्या खाली फिल्डर आहे तयार. जजमेंट चांगलं, कॅच पकडला जाईल. आधी जाधव फिल्डर तिथे तयार होता, त्याने वेल जज कॅच केलाय आणि इथे हर्ष आमनेला ओव्हर हॅट्रिक मिळाली आहे. लाजवाब गोलंदाजी हर्ष आमनेकडून. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्गवरती गाजवतोय मैदान जिम्नॅशियमचं आणि बॅक टू द पॅव्हिलियन गणेश बलके. बॉईज यांचे ऑर्डर श्रीशैल नाना कित्तुरे यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे. बालाजी मानवर कुठं असेल त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि रवी वर्मा पंकज डंबळ यांना विनंती आहे, त्यांचा सन्मान. पवन दायमा संचालक यांना विनंती आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे. बालाजी मानवर संघमालक, जिम्नॅशियमचे खेळाडू
या ओव्हरचा शेवटचा चेंडू बाकी आहे, अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. 5 चेंडू झालेत आणि शेवटचा बॉल असेल हॅट्रिक बॉल आणि तो खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आहे शीतल उर्फ बाळू. आता स्ट्राईक वरती असणार आहे. शेवटचा चेंडू हर्षचा खेळण्यासाठी शीतल ऑन स्ट्राईक असेल. हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शीतल आलाय. धावसंख्या झाली ती 36. 7 गडी बाद 36 धावसंख्या. हत्ती चौक बच्चन बॉईज यंग स्टार वर हावी होताना पाहायला मिळतोय. उपमहापौर अनिलजी डाळे यांचा सन्मान आशिष खंडेवाळ यांना विनंती आहे यायचा आहे. शेवटचा चेंडू फुलटॉस त्यावरती खरपूस समाचार घेतला गेलाय. मिड विकेटच्या दिशेने येतोय नोबेल हॉस्पिटल. षटकार आणि हा जो प्लेयर आता षटकार मारलाय तो प्लेयर हत्ती चौकचाच आहे. त्यानेच खरपूस समाचार घेतला गेला हार्टचा. किरण हवालदार यांना विनंती आहे. अनिल डाळ्या उपनगराधीश यांचा सन्मान आशिष खंडेवाल यांना द्यायचा आहे. धावसंख्या झाली ती 42 धावा. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि आता गोलंदाजी मार्गवरती हत्ती चौकची स्पीड गन मैदानाच्या आतमध्ये आली आहे. मुकेश जैन गोलंदाजी मार्गवरती असणार आहे. पहिला चेंडू मुकेश जैनचा खेळण्यासाठी स्ट्राईक वरती सागर पाटील ऑन स्ट्राईक असेल. त्रेचाळीस या आकड्यावरती धावफलक 43 ऑन द बोर्ड. 43 धावा या धावफलकावरती लगावल्या जात आहेत. मुकेश जैन गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. 43 धावा जरूर बनवल्या गेल्यात मात्र 7 विकेट गमावल्यात. ही चिंतेची बाब यंगस्टार संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर्स एन वरती बॅटर शीतलला आपण पाहतोय. मुकेश जैन स्पीड गन आहे. प्रकाशजी विचार केला तर पहिलं षटक 8 धावांचं पहिले 2 षटक 8 धावांची होती. त्यानंतर आपण पाहिलं तर धावा थोड्याशा गतीने येत असताना पाहायला मिळतात. आता धावांवरती ब्रेक लागावा लागेल कारण कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल हत्ती चौक बच्चन बॉय संघाचा. नक्कीच धावफलकावरती ब्रेक लागला पाहिजे आणि त्या स्कोर खूप होईल. निर्णयाची प्रतीक्षा आहे पंचांची. या बॉल वरती काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. पंच साहिल बोमीड यांचा निर्णय आलाय नो बॉल प्लस डिक्लेअर एक आहे. आताच्या 2 धावा घ्यायच्या स्कोरवरनी आणि या 2 धाव्याने धावफलक हलका झालाय. धावसंख्या 45. या सायरनचा आवाज आलाय. समजून जायचं आहे पुढचा चेंडू फ्रीजचा आहे. धोक्याची घंटा असणार आहे आता गोलंदाजासाठी. इथे धोक्याची घंटा असणार आहे आणि तीच धोक्याची घंटा देखील वाजल्या. वापिस बॉल ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. लाजवाब फटका आलाय. धावा मिळतात पूर्णपणे 4. फ्री हिटच्या बॉल वरती फॅपटेक मल्टीसेट चौकार. वापिस बॉल वरती हा फटका पाहायला मिळाला. मनगडाच्या सहाय्याने हा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. कॅमेरामनचं देखील कौतुक करावं लागेल. ओमकारजी पाटील कॅमेरामन त्याचबरोबर केडीसी लाईव्हचे फाउंडर देखील आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामांकित लाईव्ह टेलिकास्ट चॅनल आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. अगदी 15,000च्या टप्प्यामध्ये ते चॅनल देखील पोहोचलंय. जे जे चॅनल वरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा केडीसी लाईव्ह या चॅनलला. हा प्रॅगर ऑन साइडला वळवल्या बॉलला डीप पडून क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट फंबल झालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना दिसत नाही. एका धावेवरती थांबवलाय. धावसंख्या पोहोचतीये 50 या आकड्यावरती. धावसंख्या पोचली ती धावफलकावरती 50 धावा. सागर पाटील स्ट्रायकर सेंड वरती. मुकेश मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि येथे बॅक टू पॅव्हिलियन. सागर पाटीलला धाडले गेले. सागर पाटीलचा खेळ क्लास. आणखीन एक विकेट आले. आणखीन एका विकेटचं पतन झालं. बॅक टू बॅकच्या विकेट अक्षय सुतारने स्लिप मध्ये हा झेल टिपलाय आणि आता परतीचा प्रवास सागर पाटीलचा खेळ संपलाय. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. हे धरती प्रेक्षक या स्पर्धेमध्ये जोडले जात आहेत. 50 धावा धावफलकावरती. इचलकरंजी प्रीमियर लीग 2026 आमदार चषक चौथं पर्व आपण अनुभवतोय आणि या चौथ्या पर्वाचा हा दैदिप्यमान सोहळा कौतुक करावं लागेल आयोजन कमिटीचं. कारण इचलकरंजीतील खेळाडूंना एक वेगळं व्यासपीठ देण्याचं काम, एक वेगळा अनुभव देण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे आणि आता ही स्पर्धा यशस्वी होत असताना पाहायला मिळते. स्वप्नपूर्तीच्या दिशेने ही स्पर्धा जात असताना पाहायला मिळते. इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 चे अध्यक्ष राजीव आंबेडी, पंकज डंबाळ उपाध्यक्ष यांच्या प्रेरणाखाली ही स्पर्धा पार पडतीये. फाईन लेग सरळ फेकून दिलाय. मैदानाच्या बाहेर येथील 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 52 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. आणि शेवटचा चेंडू या षटकातील एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतपर्यंत. या षटकातील हा ट्रॅकर बॉल होता. फटका जरूर चांगला होता मात्र दिशा चुकीची निवडली. पंच बॉल. 52 धावा धावफलकावरती. 52 या आकड्यावरती धावफलक. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचंय तर संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये फलंदाजांना. ओहो, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. याही चेंडूवरती डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता तर 6 षटकांचा खेळ संपला. 52 धावा धावफलकावरती. 6 षटकांच्या अखेरीस 8 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा. मेगा फायनलची बॅच चालू आहे आणि 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. आर्या सर, धावसंख्या झाली ती 52. अजून 12 चेंडू आहेत आपल्याकडे. 12 चेंडूंमध्ये किती जर टार्गेट देण्याचे यशस्वी होईल यंगस्टार, काय वाटतं आपल्याला आर्या सर? यस, निश्चितच 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. मेहनत करावी लागेल फलंदाजांना. कारण म्हटलं देखील जातं जिसकी मेहनत में होती है जान वही लिखता है सफलता पर. 1-3 अपना नाम. आणि या मॅच मध्ये जर यशस्वी व्हायचं आहे तर मेहनत करावी लागेल फलंदाजांना. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 52 बनवल्या गेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडूंवरती किती धावा बनवल्या जातील, किती धावांचा डोंगर उभा केला जाईल हे पाहावं लागेल. मात्र गोलंदाजी मार्गवरती गुण आहे. संघाचा कर्णधार, संघाच्या पाठीचा कणा, नेता, लीडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे इचलकरंजीचा अपकमिंग सुपरस्टार हर्ष आमने बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जितका चांगला खेळ या स्पर्धेमध्ये राहिलाय तितकाच चांगला खेळ, किंबहुना त्याहून देखील जास्त चांगला खेळ लेदर बॉल क्रिकेट मध्ये देखील हर्ष आमनेचा आपल्याला पाहायला मिळतो सातत्याने. आणि तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 7 मध्ये आतापर्यंत. हर्ष आमनेला आपण पाहतोय 7व्या षटकामध्ये. स्ट्रायकर्स एंड वरती बॅटर शीतल पाहायला मिळतात.
मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल ऑफ कटर, चेंडू टप्पा पडला आणि त्यानंतर बाहेरच्या दिशेला वळाला. डॉट बॉल येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर फलंदाजाच्या रीच पासून दूर जाणारा हा बॉल आपण पाहिला. याही वेळेस ऑफ कटर, यावेळेस थोडासा वेगात हातायला हा बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. आपल्याकडे जी विविधता आहे, आपल्याकडे जे व्हेरिएशन आहे ते असणे गरजेचे आहे आणि तेच व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये हर्ष आमने दाखवतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हर्ष आमनेचा खेळण्यासाठी स्ट्राईक वरती शीतल असणार आहे. 2 चेंडू डॉट टाकले गेले बॅक टू बॅक. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरून गेलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. गुड लिव्ह केलं तिथे शीतलने, परंतु डॉट चेंडूची सांगता, डॉट चेंडूनी प्रेशर थोडस बॅट्समॅन वरती. याही वेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, ढूंढो ढूंढो रे साजना असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. 4 लगातारचे डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी केली जाते. प्रकाशजी संघाचा कर्णधार म्हणून निवडलं गेलं आणि कर्णधाराला असा साजेसा खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये हर्ष आमनेने केलाय. हर्ष आमने एक स्टार आहे, एक उभरता स्टार. महाराष्ट्राचा म्हणलं तरी काही हरकत नाही आहे, कारण लेदर बॉल तो चांगलं क्रिकेट खेळतोय. आणि हर्ष आमने जी मला वाटते 2026-27 ला आपण MPL मध्ये निवड झालेली पाहाल. यस, निश्चितच अपकमिंग मिस्टर MPL आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग भाग वरती. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला. याही मॅच मध्ये एका धावेचं षटक हाताळलंय. 53 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक आहे. त्रेपन्न धावा धावफलकावरती. हर्ष आमनेचा शेवटचा बॉल या षटकातला. स्ट्रायकर एंड वरती पाटर. अफरोजला आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. एका धावेचं षटक हाताळलंय. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जीती है जंग सूर्य बनकर वही चमकता है. 2 षटक हाताळले. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. एकदा टाळ्यांचा गजर हर्ष आमनेसाठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. तुमचा खेळ असेल वरचा तर होते तुमच्या नावाची चर्चा. आणि आज मैदानाच्या आतमध्ये हर्ष आमने या नावाची चर्चा होत असताना पाहायला मिळते. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी राहिलाय. 7 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 53 या आकड्यावरती आपण पाहतोय. 53 ऑन द बोर्ड. 53 धावा धावफलकावरती. कृपया आवर्त घ्यायचं, पंचांनी सामना चालू करून घ्यायचा. शेवटचे 6 चेंडू या इनिंगचे बाकी आहेत. मेगा फायनलचे फर्स्ट इनिंगचे 6 चेंडू. 6 चेंडूंमध्ये किती धावांचा डोंगर पाहावं लागेल. 53 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. 8 फलंदाज तंबूत पसरलेत. आता मात्र 6 चेंडू बाकी आणि या टीमची स्पीड गन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर दिसतीये. मुकेश जैन. मुकेश जैन गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि स्ट्राईक वरती असणार आहे तो शीतल ठाणेकर. हा देखील चांगले फटके खेळण्यात बाहेर आहे फलंदाज. पाहावं लागेल 6 चेंडू आणि डीपीने आता जागा बदलली आहे. डीपी याला लॉंग ऑफ वरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शेवटचे 6 बॉल. 53 धावा धावफलकावरती. शीतल स्ट्रायकर झेन वरती. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस नव्हता. डॉट बॉल आलाय. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता झाले. 53 या आकड्यावरती धावफलक. प्रकाशजी 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावांपर्यंत पोहोचतील पाहावं लागेल. 5 चेंडू बाकी आहेत आणि स्ट्राईक वरती शीतल आहे. आतापर्यंत मोठे फटके खेळलेत या शीतलने. आता मात्र 5 चेंडूंवरती किती धावा करण्यात यशस्वी होतोय हे पाहावं लागेल. 53 धावा धावफलकावरती आणि येथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण बनावं लागेल. डेफिनेटली 3 धावा वाचवले गेल्या संघासाठी. लाजवाब फिल्डिंग. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या क्षेत्ररक्षकासाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण. संघासाठी 5 धावा वाचवल्यात. हा षटकार होता आणि हा एका हाताने षटकार वाचवलाय. रोहित पोरबळे होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एका धावेने धावफलक. 54 या आकड्यावरती. 54 ऑन दी बोर्ड. 54 धावा
धावफलकावरती. आतापर्यंत गोलंदाजी चांगली होत होती, मात्र आता क्षेत्ररक्षण देखील दमदार पाहायला मिळते. हा बॉल आडवा बाटणे उडवलाय, थेट पाठवलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी आणखीन एक आसमानी टोला. नोबल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल षटकार. बॉल बघायचा, बॉल बाहेर थोडा. जिम्नॅशियमच्या खेळाडूंनी जरा बॉल पाहायचा बाहेरचा. कृपया मॅचचा बॉल आहे, लगेच 8 टाका. धावसंख्या झाली ती 60 धावा धावफलकावरती लागलेत. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि शेवटचे 3 चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आहे तो अप्रोच. स्ट्रायकर सेंट वरती दिसतोय आपल्याला. याच्या आधीचा बॉल फेकून दिलाय सरळ नामदेव ग्राउंड वरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रोच. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाकडे. त्यावरती येथे मात्र अप्रोचला यश आलेलं नाही. 2 धावेचं अप्रोच बाद झालाय रनआउटच्या रूपात. बॅक टू द पॅव्हिलियन अप्रोच. धनबाटीचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 61 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतपरे 9 फलंदाज बाद झाले आहेत. आता नवीन बॅटर दाखल झालाय. निलेश नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे दाखल झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, चुकी झाली आणि त्याचबरोबर 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकावरती ऍड होते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 62 या आकड्यावरती. शेवटचा 1 बॉल शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. किती धावा आहे तिची शहानिशा पंच करतील आणि त्यानंतर निर्णय कळवतील. चला, पंचांचा जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. दोन्ही संघाच्या खेळाडूंना ही सूचना आहे, जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. या नगरीचे आमदार माननीय श्री राहुलजी आवाडे यांचं मैदानात आगमन झालेलं आहे. कमिटीतर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. लोकप्रिय आमदार राहुलजी आवाडे यांचं इथं कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. आताच्या 2 धावा. अक्षय अक्षय खेळाडू आहे का ते? बॉल कोण टाकला रे पलीकडे? देव भैरे किती बॉल शिल्लक आहेत? तुला दंड आहे रे, बाहेर बस. या नगरीचे लोकप्रिय आमदार माननीय श्री कार्यसम्राट आमदार राहुलजी आवाडे यांचं इथं आगमन झालेलं आहे. या मैदानासाठी खूप मोठी योजना याने आखून एक मिनी स्टेडियम तयार केलं. खूप वर्षाची मागणी आमची पूर्ण केली. माननीय श्री राहुलजी आवाडे यांचं सहर्ष स्वागत कमिटीतर्फे.
शेवटच्या बॉल वरती फटका केलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, झेल खाली कॅश ऑफ झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, 2 धावा धावफलकावरती, तिसरीचा कॉल, कलेक्शन झालाय, रनआउटची विकेट इथे गमवावी लागतेय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय, शेवटच्या चेंडूवरती घात झालाय. दरम्यान 8 षटकांचा खेळ संपलाय, 65 धावा धावफलकावरती, 48 चेंडू, 66 ची आवश्यकता आहे. तर आमदार इथं आलेले आहेत, स्वतः आमदार मॅच बघण्यासाठी इथं आले आहेत. मॅच चालू करून घ्यायची लवकर. यंग स्टार फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. 8 ओव्हरमध्ये 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 66. बॉल चेक करायला यायचा आहे. 66 धावाची गरज आहे, 66 रनची गरज आहे. लाईनअप ना आज जायचं लगेच. बॉल चेक करायला या आणि बॅट्समन लावून द्यायचा आहे. बॉईज बॅट्समन लावून द्यायचा आहे. यंग स्टार फिल्डिंग लावून घ्या. प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया कडेला जायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, बाहेर यायचं आहे. हत्ती चौक बच्चन बॉईज मोठ्या प्रमाणामध्ये समर्थक उपस्थित आहे आणि त्यांचा फ्लेक्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हत्ती चौक बच्चन बॉईजचा हा फ्लेक्स आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती, केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती दाखवला जातो. मोठ्या प्रमाणामध्ये जे समर्थक उपस्थित आहे त्या समर्थकांचं प्रेम आपल्या संघाप्रती इथे पाहायला मिळते. मैदानात कोण आहे? अरे सामना चालू करा लवकर. जिम्नॅशियमच्या खेळाडूंना विनंती आहे, बारकी पोरं मैदानात, त्यांना बाहेर काढायचं आहे. इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक याचे अध्यक्ष राजू आंबी, उपाध्यक्ष पंकज डंबाळ, खजिनदार किरण हवलदार, सेक्रेटरी आशुतोष घेवडे आणि त्यांचे सगळे सहकारी. अतिशय नियोजनबद्ध हे होणारा टुर्नामेंट ह्या नगरीचे लोकप्रिय आमदार चषक म्हणून घेतलं जात आहे. यामध्ये इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे संचालक तसेच जिम्नॅशियमच्या सर्व खेळाडूंनी अतिशय चांगलं नियोजन करून हे टुर्नामेंट यशस्वीरित्या पार केलेलं आहे.
सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे आपल्याला पाहायला मिळते. धनंजय पवार डीपी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे आणि त्याच्या साथीने पवन टेकेला आपण पाहतोय. अगदी पाहिलं तर बदल केलाय सलामीच्या जोडीमध्ये या सामन्यामध्ये. आपण पाहिलं तर हर्ष सामन्याला थोडस पाठीमागे थांबवलंय कारण हा महत्वाचा सामना आहे. 48 चेंडू 66 ची आवश्यकता आहे. स्ट्रायकर्स एन वरती धनंजय पवार. डीपी पाहायला मिळतोय. एका बाजूला हत्ती चौकचा संघ तर दुसऱ्या बाजूला यंगस्टरचा संघ 66 बनवलाय. फायटिंग टोटल पर्यंत पोहोचलेत. मात्र आता त्या फायटिंग टोटलला रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या गोलंदाजांवरती कशा प्रकारे कामगिरी केली जाईल हे पाहावं लागेल. 48 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या येणाऱ्या 48 चेंडूंवरती आपल्याला मिळणार आहे इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 चौथ्या पर्वाचा विजेता संघ. पहिला बॉल हा प्रकार धनंजय पवारचा वार ठरलाय बेकार. धक्का क्रमांक पहिल्या बॉलवरती विकेट. धनंजय पवार बॅक टू दी पॅव्हेलियन. परे हत्ती चौक पचनमॉय संघाचा स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. छोटा पॅकेट बडा धमाका हत्ती चौक संघाचा. अर्थातच आदित्य जाधव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने कमी उंचीने घातक फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे तो खेळाडू आता आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. मात्र पहिल्या बॉलवरती संतोषला यश मिळालंय. पहिल्या बॉलवरती संतोषने विकेट मिळवले. धनंजय पवारची एक महत्वाची विकेट मिळवली आहे आणि आतापर्यंत सर्वोत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती संतोषला आपण पाहतोय. 14 विकेट या त्याच्या नावावरती आहे. अरे बारक्या हे आपलं कोण खेळाडू आहे जिम्नॅशियम त्याला पोरांना तिथं हे करा. कडेला जाऊ देत. फायनल मॅच आहे रे. डोसकी थारावर नाहीत त्यांचे. पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात. आदित्य जाधव न्यू बॅटर मैदानाच्या आतपर्यंत समोर संतोषला आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे. धावसंख्या अजूनही स्थिरावले 0 आकड्यावरती. संतोषला आपण पाहतोय या स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती अजूनही धाव खर्च केले नाहीये. 1 विकेट देखील मिळवली. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्या आदित्य स्ट्रायकर्स एनवरती. या मॅच मध्ये देखील जबाबदारी आहे. या मॅच मध्ये देखील संघर्ष करावा लागेल. बॅकफुटला जाऊन अवे फ्रॉम द बॉडी घेण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं. फुटवर्कची कमतरता. डॉट बॉल बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळत आहेत. धावांसाठी संघर्ष इथे केला जातोय. बॅक टू बॅकचे डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली आहे. अजूनही धावा बनवायला सुरुवात झालेली नाही. प्रयत्न करावा लागेल. प्रेक्षकांनी भरलेलं हे मैदान आपण पाहतोय. जिम्नॅशियमचं मैदान आता पूर्णपणे प्रेक्षकांनी फुल हाऊस ग्राउंड पाहायला मिळत आहे. 0 आकड्यावरती धावफलक. मेगा फायनलचा तरार. बॅकफुटला गेले. फटका वेगळा. कॅच पकडले. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. जबरदस्त झेल पकडलाय. 15वी विकेट संतोषच्या खात्यामध्ये. दुसरा धक्का 0 आकड्यावरती.
2 विकेट 2 धक्के पहिल्या षटकामध्ये संतोषने दिलेत. माननीय आमदार आज एक मोठी घोषणा करणार आहेत इथं, अतिशय मोठी घोषणा करणार आहेत, त्यामुळे सगळ्यांनी दिल थांब के बैठो. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, दिशा खराब, व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेने धावसंख्येला मात्र झालाय आता श्री गणेशा पहिली धाव फलकावरती. साहिल मोमीन पंच आणि त्याचबरोबर मुकेश शिकलगार सर हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑनलाईन स्कोरिंग अफ्ताबजी तंबोळी सर याच्या माध्यमातून केलं जात आहे आणि केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. जे चॅनल वरती नवीन आहे त्यांना विनंती आहे सबस्क्राईब केडीसी लाईव्ह चॅनलला करा. वपीस बॉल ऑन साइडला वळवलाय, हा बॉल सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीये, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललेले नाहीयेत. एका धावेवरती थांबवलं गेलं, एका धावेने धावफलक मात्र 2 या आकड्यावरती पोहोचते. 2 धावा धावफलकावरती. स्ट्रायकर्स इन वरती आपण पाहतोय पवन टेके मात्र मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्मान्य आमदार राहुलजी आवाडे साहेब आपल्याला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत, ज्यांनी या मैदानासाठी एक सिंहाचा वाटा उचललाय. तेच आपले आमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय समदारणीय 1,80,00,000 रुपयांचा या ग्राउंड साठी निधी आणि त्याचमुळे ही प्रेक्षक गॅलरी प्रेक्षकांना बसण्यासाठी देखील जागा पाहायला मिळते. तसेच आमदार राहुलजी आवाडे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान डॉट बॉल आलाय, षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 या आकड्यावरती धावफलक, 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस. जाऊया डीजे मास्टरच्या एका सुमधुर गाण्याकडे. शीतल आलेत, पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला केलाय, क्षेत्ररक्षक आलेत, झाले चुकी. धावा किती मिळत आहेत हे पाहावं लागेल. चौकार की षटकार, षटकार की चौकार, धावा मिळत आहेत. साहिल मोमीन सरांचा इशारा चौकार. पंचेस काय फॅप्टेक मल्टी स्टेट 4 धावा धावफलकावरती. या 4 धावेने धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 ऑन दी बोर्ड, 6 धावा या धावफलकावरती आता लगावल्या जात आहेत. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला. अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल आणि त्यासाठी प्रतीक ओळखला जातो आणि तशाच प्रकारचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये प्रतीकच्या बॅटमधून 6 या आकड्यावरती धावफलक. आवश्यकता 41 मध्ये 7 धावांची असणार आहे. चला आवरा, वेळ लावू नका. 10 वाजता डॉल्बी बंद करावं लागतंय, त्यामुळे विनंती आहे दोन्ही संघांना वेळ लावू नका. माननीय आमदार बी इथं हजर आहेत, महापौर बी हजर आहेत, त्यामुळे नियम मोडून चालत नाही. 6 या आकड्यावरती धावफलक. 41 मध्ये 60 ची आवश्यकता आहे. प्रतीकच्या पाठमधून चौकार आलाय. जशी परिस्थिती पहिल्या इनिंग मध्ये यंगस्टारची होती तशीच परिस्थिती पाहायला मिळते. मात्र याही वेळेस ऑन साइडला बॅट पडून आला उत्तम साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. धावा मिळतात 4. बॅक टू बॅकचा दुसरा फॅप्टेक मल्टी स्टेट चौकार. बॅक टू बॅकचे 2 चौकार. याही वेळेस आपण पाहिलं तर बॉलला आसमान दाखवलंय. 10 या आकड्यावरती धावफलक. अशा प्रकारची जर फलंदाजी राहिली तर हा सामना लवकरात लवकर संपवला जाईल. या सत्ती चौक संघाचे
समर्थक देखील मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आता धावा यायला सुरुवात झाली. डबल डिजिट पर्यंत धावफलक 10 या आकड्यावरती धावसंख्या 40 मध्ये 56ची गरज. जागा बनवली, आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केला. हा बॉल सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, दिसत नाहीये. पहिल्या धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 11 या आकड्यावरती 11 ऑन द बोर्ड. कोणता संघ जिंकणार हा सामना, कोणता संघ इचलकरंजी प्रीमियर लीग 2026 चौथं पर्व आमदार चषकाची ही स्पर्धा, कोणता संघ नाव कोरणार या स्पर्धेवरती हे पाहावं लागेल. 39 बॉल मध्ये याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. आवश्यकता 55 धावांची आहे. स्ट्रायकर्स एंड वरती पवन टेके अजूनही खातं उघडलेलं नाहीये. आक्रमक विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि तोच खेळाडू स्ट्रायकर्स एंड वरती. फटका फसलाय, बॉल हवेत आहे. विकेट आले, पवन टेकेचा खेळ संपलाय. तिसरा धक्का, तिसरी विकेट. पवन टेके बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. अकरा या आकड्यावरती धावफलक. श्रीशैल केतुरे इथं हजर आहेत. जिम्नॅशियम तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. स्टेजवर असणारे कित्तुरे साहेब. आणि हत्ती चौकचे संघ मालक आहेत ते. तात्या कुंभोजी यांना विनंती आहे, संघ मालकांचा सत्कार करायचा आहे. कित्तुरे साहेबांचा फोटोग्राफर. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव. या एक्स्ट्रा डावेने धावफलक 12 या आकड्यावरती. बारा धावा धावफलकावरती. 38 मध्ये 54 ची आवश्यकता आहे. नवीन बॅटर गिरीश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोघं पिच बॉल मिड ऑफ क्लिअर केलंय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेस करतोय. धावा वाचवण्याचा प्रयत्न झालाय. एफर्ट्सला जवाब टाळ्यांचा गजर झालाय. क्षेत्ररक्षणाचा दर्जावरचा पाहायला मिळालाय, त्यामुळे प्रेक्षकांनी देखील प्रोत्साहन दिले मोठ्या प्रमाणामध्ये. हा टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय. हा टाळ्यांचा गजरच सांगून जातोय आपल्या संघासाठी धाव किती महत्वाची आहे. या एका धावेने धावफलक 13 या आकड्यावरती. 13 या आकड्यावरती 3 फलंदाज 3-13 म्हणजेच काय, कोणत्या तरी संघाचे 3-13 आता वाजवले जाणार आहेत आणि कोणता तरी संघ हा ट्रॉफीवरती नाव कोरणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांचा जल्लोष. इचलकरंजी प्रीमियर लीग 2026 आमदार चषकाची ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 37 चेंडू 53 ची आवश्यकता आहे. स्ट्रायकर सेन वरती प्रतीक डोईफोडे. कोलवडापाचा बॉल, फुल लाईनचा बॉल, समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 या आकड्यावरती धावफलक. 2 षटकांच्या अखेरीस उर्वरित 36 चेंडू बनवायचे आहेत. 52 धावा 36 परे 52 ची गरज. तोपर्यंत जाऊया. या वर्षाचं हे या मैदानावरील तब्बल 90 टुर्नामेंट आहे. आमदारांच्या माहितीसाठी हे साहेब, हे जे आहे हे 90 टुर्नामेंट आहे. म्हणजे ह्याच्या अगोदर 8 टुर्नामेंट झालेले आहेत आणि हे 90 टुर्नामेंट. गॅलरी झाल्यापासून आमचे 5 ते 6 टुर्नामेंट होत होते, पण गॅलरीच्या खर्च कमी झाल्यामुळं हे 90 टुर्नामेंट आहे. आणि पुढच्या वेळी म्हणजे बुक झालंय मैदान पूर्ण वेळ, कारण आता पाऊस चालू होणार तोपर्यंत सगळ्या टुर्नामेंट चालल्यात. त्यांचं श्रेय सगळं आमदार साहेबांना जात आहे. आता त्यांनी बल बी देणार आहेत म्हणून असं काय ऐकायला मिळालंय. बघूया काय करतात आता.
14 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. 36 चेंडू 52ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती संतोष आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेतला यशस्वी गोलंदाज 15 विकेटने सर्वोत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी असणार हे नाव आपण पाहतोय. संतोष बॉलिंग मार्क वरती. 36 चेंडू 52ची गरज. फटका फसला. बॉल त्या बसला. मयूर माळी कॅच ड्रॉप झाली आहे. थोडेसे दूर राहिलेत. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचतीये 15 या आकड्यावरती. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. 35 चेंडू 51ची आवश्यकता आहे. 35 मध्ये 51 बनवायच्या आहेत. स्ट्रायकर सेन वरती बॅटर आता गिरीशला आपण पाहतोय. आल्या आल्या त्याच्या बॅट मधून जरूर एक फटका चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला. एकच धाव जरूर आले मात्र तो फटका आत्मविश्वास देणारा ठरणार आहे. आतापर्यंत 15 बनवले आहेत. जाऊ दिला बॉलला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पिच केलाय. त्यानंतर बॉलला जाऊ दिलाय. दिशा चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता 15 या आकड्यावरती धावफलक. 34 चेंडू 51ची आवश्यकता आहे. सामना रंगतदार होणार यात शंका नाहीये. हा प्रकार ऑन साइडला शॉट ऑफ पुल. आडवा बॅटने खेळलाय. एफर्ट्स होते कमी. मिळते 6 धावेंची हमी. आलाय नोबल हॉस्पिटल षटकार. संपूर्ण स्पर्धेमध्ये शांत होता. त्या गिरीशने सांगितलंय लढता लढता हरलो. लढाईला माझा अंत नाही. लढेन पुन्हा उठेन. शांत बसायला काही मी संत नाही. आता आक्रमक होतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. 21 या आकड्यावरती धावफलक. 21 ऑन दी बोर्ड. प्रकाशी 32 चेंडू 45ची आवश्यकता आहे. अजूनही हर्ष आमने डगआउट मध्ये आहे मात्र या 2 खेळाडूंवरती जबाबदारी असणार आहे. 35 चेंडू 41 धावा. समीकरण 45 आहे. ऊन चढवलं गेलाय. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे आणि ते थोडा ट्रॅकिंग रॅक चुकलाय त्याचा आणि तेथे कॅच मिस झालाय. ट्राय चांगला. या ट्रायला 10 पैकी 10 मार्क्स. मयूर माळी फिल्डर आहे तेथे आणि 1 धावेवर समाधान मानावं लागेल तेथे. एका धावेने 22 धावा धावफलकावरती. 22 ऑन दी बोर्ड. 31 चेंडू 44ची आवश्यकता आहे. मेगा फायनलचा थरार आपण पाहतोय. मेगा फायनलचा महामुकाबला हत्ती चौक संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंग स्टारचा संघ आणि दोन्ही संघांनी आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलाय म्हणूनच फायनलची लढत घेत आहेत. 31 मध्ये 44 बनवायचे आहेत. शेवटचा बॉल या षटकाचा अजूनही शिल्लक आहे. संतोष स्ट्रायकर सेन वरती. प्रतीक डोईफोडे पाहायला मिळत आहेत. यंगस्टार संघ आतापर्यंत चांगला खेळ केलाय. ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. स्क्वेअर लेगला बॅकअप आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. एका धावेवरती राहावं लागतंय समाधानी. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचले 23 या आकड्यावरती. 3 षटकांच्या अखेरीस जिंकण्यासाठी आवश्यकता 30 चेंडू 43 धावांची. जाऊया डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. गोलंदाजी मार्क वरती मयूर माळीला आपण पाहतोय. मयूर माळीचे 12 बॉल ठरवणार कोणता संघ या चषकावरती आपलं नाव कोरणार. 30 चेंडू 43ची आवश्यकता आहे. स्ट्रायकर्स एन वरती प्रतीक डोईफोडे लेफ्टी बॅटरला आपण पाहतोय. 23 आकड्यावरती धावफलक. 30 चेंडू 43ची आवश्यकता आहे. प्रतीक डोईफोडेला आपण स्ट्रायकर्स एन वरती पाहतोय. 23 धावा धावफलकावरती. 30 चेंडू 43ची आवश्यकता. स्ट्रायकर सेन वरती प्रतीक डोईफोडे पाहायला मिळत आहेत. मयूर माळी गोलंदाजी मार्क वरती. मयूर माळीचे 12 चेंडू ठरवणार कोणता संघ जाणार या स्पर्धेच्या फायनलच्या ट्रॉफीच्या दिशेने.
पहिला बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 29 चेंडू 43 आवश्यकता आहे. प्रेक्षको, सामना आवडलाय का? टाळ्यांचा गजर या सामन्यासाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनलला साजेसा असा खेळ दोन्ही संघांकडून झालाय. 29 चेंडू 43 आवश्यकता आहे. पिच बॉल, यावेळेस फटका, दाखवलंय आसमान, मात्र धावा किती मिळत आहेत पाहावं लागेल. सिंगल तर कंप्लीट झाले एका धावेवरती. समाधानी राहावं लागेल. मेगा फायनलचा सामना चालू झालाय आणि येथे प्रेक्षकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रकाश येथे आहे आणि खमोची प्रतिक्रिया पहिला पाहूया आपण. आपल्याला मेगा फायनलचा सामना खमो कसा वाटतोय? काय रंगतदार सामन्यात, कसं स्टेडियम आहे? एक नंबर स्टेडियम आहे आणि सामना एकदम अति म्हणजे हे होणार, फाईट होणार मॅच. मयूरमाळी तोपर्यंत की नाही मॅच काय सांगता येत नाही. मयूरमाळी बॉलिंगला आहे. थँक्यू खमो. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. इथे पाहिलं तर व्हाईट बॉल आलाय का? यस, पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव. स्पर्धा आवडले का? जरा आवाज येऊ दे की स्पर्धा आवडले का? टाळ्यांचा गजर इचलकरंजी प्रीमियर लीग साठी होऊन जाऊ द्या. आणि एकदा टाळ्यांचा गजर आमदार साहेबांसाठी देखील जोरात होऊन जाऊ द्या, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला बसण्यासाठी ही प्रेक्षक गॅलरी पाहायला मिळते. या बॉलवरती यष्टा उद्ध्वस्त, दांडी गुल सक्सेसफुल, परतीचा प्रवास. फलंदाज गिरीश बॅक टू दी पवेलियन. हॅलो हॅलो. अनेक प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येमध्ये जोडले गेले. स्पर्धा आवडले का? जरा जोरात येऊन जाऊ द्या. स्पर्धा आवडले का? एकदा जोरदार टाळ्या तुमच्याकडून देखील या स्पर्धेसाठी होऊन जाऊ द्या. इचलकरंजी प्रीमियर लीग 2026 चे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. उदय जातुंडे आणि प्रकाश आव्हाडे, राहुल आवडे यांच्यामुळे स्पर्धेला रंगत आले. राहुल आवडे, सावकार, शापूर. सर, जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. इथे प्रतिक्रिया घेतोय मी आता. शुभम कणसे नावाचा एक इथे खेळाडू आहे, त्याची प्रतिक्रिया घेण्यात येते. काय वाटते तुला मॅच बद्दल? काय रंगतदार सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकेल, कोण हारेल? जोपर्यंत मयूरमाळी बॉलिंग करत आहे तोपर्यंत काही सांगू शकत नाही आपण. मयूरमाळी हा एक उत्कृष्ट बॉलर आहे. मयूरमाळी जोपर्यंत बॉलिंग करत आहे तोपर्यंत समोरच्या टीमला सामना जिंकणं मुश्किल आहे. थँक्यू शुभम. मयूरमाळीचे 2 षटक ठरवणारा संघ जाणार या चषकाच्या दिशेने. आतापर्यंत 25 धावा दाखल. नवीन बॅटर हर सामन्याला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत संघाचा कर्णधार, संघाचा लीडर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल. एका बाजूला मयूरमाळी तर दुसऱ्या बाजूला हर सामने. हो, या चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आपण प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेकडे जातोय. स्पर्धा कशी वाटली? मराठा प्रीमियर लीगचे स्पॉन्सर आता माझ्या समोर आहेत. त्यांना एक प्रश्न विचारतोय मी आत्ताच्या सामन्याबद्दल, आणि तुम्ही ज्या स्टेडियम मध्ये बसलाय ती बैठक व्यवस्था कशी झाली आहे आणि जिम्नॅशियम मैदान आता कसं दिसतंय आणि हा सामना कसा रंगेल जर सांगायचंय. सामना एक नंबर होत आहे आणि यावेळेस स्टेडियमचे अवतार बदललेला आहे आपला.
एक नंबर स्टेडियम झालेलं आहे आणि आमचा सपोर्ट पूर्ण मयूर माळी सुशांत आवडे यांना मयूरमाळी संकटकाळी सपला विषय. बॉल आलाय एक्स्ट्रा फलकावरती ऍड होतीये. त्या एक्स्ट्रा धावेने धावफलक मात्र पुढे जाईल. धावसंख्या आता पोहोचतीये 26 या आकड्यावरती. 26 ऑन दी बोर्ड. अनेक प्रेक्षक वर्ग जोडले जात आहेत दरम्यान या स्पर्धेमध्ये बसण्यासाठी राहुलजी आवाडे सर यांच्याकडून प्रेक्षक गॅलरी उभारली गेली आहे. कशी वाटते ही स्पर्धा आणि कसं वाटते हे मैदान? खूपच सामना आहे. हे सामना बघायला आम्हाला आनंद होते, भरपूर आनंद होते. एक नंबर सामना आहे. ठीक आहे. यस थँक्यू सो मच. एक सिंगल मैदानाच्या आतपरे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 27 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. आणखीन काही प्रेक्षकांकडे आपण जात. स्पर्धा कशी वाटली? आणि आता स्पर्धेतील एक खेळाडू माझ्यासमोर आहे, अक्षय साळुंके त्याचं नाव, मॅन फ्रॉम तारदाचा खेळाडू. आणि आता त्याची प्रतिक्रिया येथे मैदानामध्ये घेतोय मी. हॅलो हॅलो मॅच बद्दल तुला काय सांगायचं? मॅच कोण जिंकेल कोण हरेल काय माहित नाही आहे, परंतु सर्व खेळाडू कसे खेळतायत आणि तू ज्या स्टेडियम मध्ये बसलायस ते स्टेडियम तुला कसं वाटते? हॅलो जे नियोजन केले ते एक नंबर केलेलं आहे सगळ्यांनी. आणि जे प्रेक्षक लोक आहेत त्यांच्यामध्ये जे जोपर्यंत बेस्ट आहेत. हॅलो 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 मी तर एन्जॉय करतोय. साहेबांनी जे नियोजन केले या नियोजनचा बेस्ट अनुभव आम्हीच घेतोय. आणि बेस्ट नियोजन झालेलं आहे पूर्ण इचलकरंजीमध्ये. जे नियोजन होतंय त्यामध्ये सगळ्यात बेस्ट नियोजन या नियोजन मध्ये झालेलं आहे आणि आम्ही पूर्ण एन्जॉय करतोय या क्रिकेट सामन्याचा. यस थँक्यू सो मच सर. मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहेत. इचलकरंजीचे हे दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धा कशी वाटली? एकदा जोरदार टाळ्या राहुल आंबाडे सर आणि त्याचबरोबर इचलकरंजी प्रीमियर लीग साठी होऊन जाऊ द्या. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. कोणाला सपोर्ट करताय? डॉक्टर खान काही वाजना डॉक्टर खान म्हणजे एसआर खान संघ. यातच यंग स्टार संघाला तुम्ही सपोर्ट करताय. यंग स्टार 5 रनांना मॅच जिंकणार हे बी सांग. चला प्रेडिक्शन देखील आलंय. 5 धावांनी यंग स्टार संघ सामना जिंकणार. स्पर्धा आवडली का? स्पर्धा आवडली का? एकदम ओके आणि पच्च मध्ये झालेलं. या स्पर्धा आवडल्या. मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धा एन्जॉय करताय का? स्पर्धेचा आम्ही खूप एन्जॉय करतोय. मैदान पण एक नंबर झालेला आहे. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान आहे. एक नंबर आहे. आम्ही खास चंदूरहून इथं बघायला आलो आहोत. मस्त वाटत आहे मॅच आजची. IPL बघतोय काय असं वाटत आहे. आणि इचलकरंजीचे असंच आपल्या नाव कोल्हापूर जिल्ह्यात मोठं होऊ दे एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही कोणाला सपोर्ट करताय? हत्ती चौक की यंग स्टार? यंग स्टार. मयूरमाळी समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. मयूरमाळी समर्थक तुम्ही आणि आवडले का? आता माझ्यासमोर एक मोठं मैदान आहे. प्रेक्षक भरपूर आहेत. आणि आता माझ्यासमोर युवा नेते इंद्रानगरचे राहुल नगरकर साहेब यांची प्रतिक्रिया. आपल्यासाठी मैदान हे आमदार साहेबांनी खूप छान करून दिले आणि मेगा फायनलचा मॅच चालू आहे. मॅच सांगायचं आणि स्टेडियम बद्दल पण तुमची काय असेल राहुलला? स्टेडियमच्या बैठकीबद्दल सांगायला गेलं तर आमदार साहेबांनी जी व्यवस्था केल्या बसण्यासाठी प्रेक्षकांनी, आज त्यांच्या माध्यमातून एवढी सगळी पब्लिक एका ठिकाणी बसल्या, हा खरोखर त्यांनी या मैदानासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आणि मॅचबद्दल सांगायला बद्दल चांगलीच मॅच होणार आहे. दोन्ही संघ आता त्याच बराबरीवर आहेत. दोन्ही संघ हारो जिंको इथंपर्यंत येणं दोन्ही टीमांची हीच जीत आहे. हे हारणं आणि जिंकणं हे स्वाभाविक आहे. थँक्यू राहुलला. आपल्या हातात नाही रे अभय. दोन ठिकाणी आहेत रे. हॅलो
नियोजन एक नंबर झालंय. फक्त आपल्याला इथं लाईटची सोय कंपल्सरी झाली पाहिजे. लाईटची सोय झाली पाहिजे. टुर्नामेंट चांगलं होणार इथं आणि चांगले चांगले प्लेयर बी तयार होणार. अध्यक्षांच्या हाताखाली पूर्ण टुर्नामेंट संयमाने पार पडत आहे आणि आम्हाला ही शेवटची मॅच घासाघासी झालेली पाहिजे. कोण पण जिंकू दे, पण सामना एक रंगतदार झालेला पाहिजे. हर्ष आमने यांनी जर 3 षटकार लगावले तर गणेश माने यांच्याकडून ब्रँडो यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. हर्ष आमने तुम्ही कोणाला समोर करताय? बच्चन बॉयचा आवाजच येत नाही. चला मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग अर्थातच बच्चन बॉय संघाचे देखील आहे. आतापर्यंत 30 धावा गेल्यात. स्ट्रायकर सेन वरती प्रतीक डोईफोडे 10 बॉल 16ची खेळी त्याच्या पाठपरून आली आहे. आर्या बेर्डे कृपया स्टेजवरती यायचंय. वाप ट्रॅकर बॉल यावेळेस आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावा संख्या पोहोचते ती म्हणजे 31 या आकड्यावरती. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धाव फलकावरती. किती पाहिजे? 23 चेंडू धावा करायचे 35. नॉन स्ट्राईक वरती आहे स्वतः कॅप्टन हर्ष आमने. हाफ टॅकर चेंडू फटका फसला त्या खाली फिल्डर आणि येथे प्रतीकला बाद करण्यात यशस्वी झालाय. प्रतीकचा खेळ खलास. बॅक टू द पॅव्हिलियन. मयूर माळी या प्लेअर साठी प्राइज आले सलग 3 विकेटला 2000 रुपयाचे प्राइज आहे. प्रशांत जाधव यांच्याकडून 2000 रुपयाचे प्राइज सलग 3 विकेट्स. मयूर माळीने घेतल्या तर 2000 रुपयाचे प्राइज आहे. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या न्यू बॅटर अमित बुचडेचा फटका फसलाय त्या खाली फिल्डर आहे आणि येथे वेल चेस कॅच लाजवाब. अमित बुचडेला पहिल्या चेंडूवरती बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. प्रेक्षकांना विनंती आहे हे षटक संपलं की आपल्या मोबाईलच्या टॉर्च ऑन करायचे आहेत आणि लेफ्ट राईट फिरवायचे आहेत. प्रेक्षक वर्ग हे षटक संपलं. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. हे षटक संपल्यानंतर टॉर्च ऑन करायचे आहेत. यस आयोजन कमिटीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण मोबाईलच्या टॉर्च ऑन करायचे आहेत आणि लेफ्ट राईट मोबाईल फिरवायचा आहे. 31 धावा फलकावरती. गणेश माने यांच्याकडून हर्षला प्राइज आले सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचे प्राइज आहे. यस त्याचबरोबर सलग 3 षटकार लगावले तर कॉमेडीवाला बसू यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. 31 धावा धाव फलकावरती. प्रकाशजी सामन्यामध्ये रंगत वाढली आहे. आवश्यकता या मॅच मध्ये 21 चेंडू 35 धावांची असणार आहे. आता जबाबदारी हर्ष सामनेवरती. नवीन बॅटर रोहित मोरबाळे बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. आता जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. हॅट्रिक चेंडू आहे. हॅट्रिक होईल का? सागर पाटील आहेत गोलंदाजी मार्क वरती आणि हॅट्रिकची संधी आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. ड्राईव्ह केला. यावेळेस आपण पाहिलं तर कव्हर्सच्या दिशेने हलक्या हाताने सॉफ्ट हँड्स या फटका. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट.
32 धावा धाव फलकावरती, 20 चेंडू 34ची आवश्यकता या मॅच मध्ये असणाऱ्या. आणि 20 चेंडू हर्षकडे जेवढा वेळ स्ट्राईक असेल तेवढा वेळ हत्ती चौकसाठी चांगली आहे. आणि हे रोहित बोरवाळेनं आता जो चेंडू खेळून काढला आणि स्ट्राईक वरती आणलं गेलं हर्षला, हे खेळणं गरजेचं आहे. कारण हर्षच्या बॅटला आजच्या दिवसामध्ये चांगला बॉल कनेक्ट झालाय आणि मेगा फायनलची मॅच आहे. 20 चेंडू आणि धावा करायच्या त्या 34. पाहूया हे समीकरण, 20 चेंडू आणि 34 धावा. पुन्हा एकदा डॉक्टर सागर पाटील. ता मात्र येथे बॅटची कला होती परंतु कॅच तेथे मिस झाला गेला आणि एक धाव डिक्लेच्या रूपात मिळाली आहे. आणि आपल्याला ही स्पर्धा आवडली असेल तर यानंतर या ओव्हर नंतर कृपया टॉर्च लावायचा आहे आणि कमिटीला दाखवायचंय की आपण कमिटीने काम हे चांगले केले हे दाखवून द्या. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. आणि डीजेच्या ट्रॅक वरती लेफ्ट हँड आणि राईटला हलवायचं आहे फक्त. या ओव्हर नंतर आपल्याला एक विनंती आहे, टॉर्च चालू करायचे सर्व प्रेक्षकांनी. भाग फुटला गेले हलक्या हाताने मनगडाच्या साह्याने वळवला, बॅटचा फेस बंद केला, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा केस संपलाय. 34 धावा धाव फलकावरती, 18 मध्ये आवश्यकता 32 धावांची. प्रेक्षकांना विनंती आहे आपल्या मोबाईलचे टॉर्च ऑन करा आणि आयोजन कमिटीला प्रोत्साहन द्या. अशाच प्रकारच्या स्पर्धा इचलकरंजी परिसरामध्ये व्हाव्या यासाठी आयोजन कमिटीला प्रोत्साहन द्या. मोबाईलचा टॉर्च ऑन करा. हॅलो, डॉट बॉल आलाय. काय घडलंय मैदानाच्या आतपरे, स्टंप ब्लिंक झालाय मात्र बेल्स रिमूव्ह झालेली नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे. आवश्यकता 17 मध्ये 32 धावांची. यंगस्टारचा संघ अजूनही या स्पर्धेमध्ये पराभूत झालेला नाहीये आणि अगदी डॉमिनन्स या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. 17 चेंडू 32 ची आवश्यकता आहे. हर्ष आमने जोपर्यंत मैदानाच्या आतपरे आहे तोपर्यंत हे समीकरण हातचौक बच्चन बॉय संघासाठी सोपं पाहायला मिळत आहे. 17 चेंडू 32 ची आवश्यकता आहे. ब्रँड लुक तर्फे हर्षला प्राइज आले. पुन्हा एकदा सलग 3 षटकारला 2000 रुपयाचं प्राइज ब्रँड लुक बेन्सवेअर तर्फे. व पिच बॉल समोरच्या दिशेने मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. धावा मिळणार नाही. डॉट बॉल 34 या आकड्यावरती धाव फलक. 16 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. जसा डॉट बॉल येतोय तसा दबाव बनवला जातोय. फलंदाजी करणारा संघ हत्ती चौक संघावरती. मात्र आता नशीब बदलावं लागेल, नशिबाला हरवावं लागेल. कारण या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये जर आपल्याला चषकावरती नाव कोरायचंय तर नशिबाला हरवावं लागेल. 16 चेंडू 32 ची आवश्यकता आहे. उलटॉस आहे, ड्राईव्ह केलं, एक चक्का बसला, फटका पुन्हा एकदा केलाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा अगदी आरामात पूर्ण झाल्यात.
ज्या 2 धावेने धावफलक पोहोचतंय 36 या आकड्यावरती. 15 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. प्रकाशजी कोण या चषकावरती नाव कोरणार आणि कोणत्या संघाला पुढच्या वर्षाची प्रतीक्षा पाहावी लागणार. आतापर्यंत 15 मध्ये 30 ची गरज आहे. 15 मध्ये 30 धावा करायचे आहेत आणि दोन्ही टीम अगदी तुल्यबळ. कोणी जिंकेल काही सांगता येत नाहीये. रोमांचक सामना आणि हारचा फटका बसला गेलाय आणि इथे बॅक टू द पॅव्हिलियन. हर्ष आमने या मॅच वर पकड आता मात्र यंगस्टरची असणार आहे, कारण हर्षला बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. मयूर माळी आणि हर्ष आमनेच्या या बॅटल मध्ये मयूर माळीने बाजी मारली आहे. हर्ष आमनेला बाद केलंय. आणखीन एक धक्का, 7वा धक्का. यस प्रत्युत्तर दिलंय. पहिल्या इनिंग मध्ये हर्ष आमनेने बाजी मारली होती मयूरला बाद करून आणि आता दुसऱ्या इनिंग मध्ये रिव्हेंज घेतलाय, बदला घेतलाय आणि अर्थातच हर्ष आमनेला आता माघारी धाडलंय. 36 या आकड्यावरती 7वा धक्का. 14 चेंडू 30 ची आवश्यकता आहे. 14 मध्ये 30 बनवायचे आहेत. सामना आवडलाय का? स्पर्धा आवडलाय का? आमदार साहेबांसाठी आणि या आयोजन कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि जसा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय यंगस्टर संघाच्या संघ मालकांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्मितहास्य पाहायला मिळतंय, कारण इचलकरंजी प्रीमियर लीगच्या या ट्रॉफीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झालंय. याही बॉलवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न अपील झाली आहे. उचलून धरले बोटा कशाकडे फिंगर अप. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. त्या 2 प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ द्या नृत्य आविष्कार पाहायला मिळालाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हॅट्रिक बॉल असणार आणि आता नवीन बॅटर अक्षय सुतार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल 30 ची आवश्यकता आहे. पकड मजबूत केली आहे आणि आमचे परम मित्र ज्यांचा आपण डान्स पाहिलात तो तेथे गजानन दाभाडे आणि स्वप्नील बोरे यांचा हा डान्स होता. त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षकांमधून. यस त्याचबरोबर अक्षय सुतार यांनी जर 3 षटकार लगावले तर शुभम कितुरे सर यांच्याकडून 5000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 12 बॉल 30 ची आवश्यकता. क्षमता आपल्याकडे आहे, मात्र ती क्षमता आता दाखवण्याची वेळ आली आहे. 12 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू मध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2024 हे 4थं पर्व. या 4थ्या पर्वाचा दिमागदार सोहळा आणि या दिमागदार सोहळ्याचे शेवटचे 12 बॉल बनवायच्या धावा 30. 12 चेंडू 30 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्गवरती सागर पाटील, डॉक्टर सागर पाटील असतील. पहिला चेंडू सागर पाटलांचा हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने फेकून दिलाय सरळ ग्राउंडच्या बाहेर. नोबेल हॉस्पिटल षटकार. बॉल
जर 3 षटकार लगावले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज शुभम कित्तुरे सर यांच्याकडून असणार आहे. 42 धावा धाव फलकावरती, 11 चेंडू 24 आवश्यकता आहे. षटकाराने या सामन्याचं समीकरण बदललंय. पुढचा बॉल सागर पाटीलचा, आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 42 या आकड्यावरती धाव फलक. निर्धाव चेंडूने थोडं प्रेशर मात्र असेल तर बॅट्समन वरती. आणि आता 10 चेंडू आणि धावा करायच्या त्या 24 धावा धाव फलकावरती कराव्या लागतील. फायनल जिंकायची आहे तर 10 चेंडू 24 धावा या कराव्या लागतील. 10 चेंडू 24 धावा, 42 या आकड्यावरती धाव फलक. स्ट्रायकर सेन वरती रोहित मोरबाळे, एक षटकार आलाय त्याच्या बॅटवरून. हा प्रकार आडवा बॅटने क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय, विकेट आले. सबसे कातिल सागर पाटीलच्या खात्यावर ही विकेट. 9वा धक्का, रोहित मोरबाळे बॅक टू दी पवेलियन. थँक्यू गजानन. नऊ चेंडू 24 आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये. दोन्ही संघ अजूनही संघर्ष करतायत. दोन्ही संघ अजूनही आपण पाहिलं तर या मॅच मध्ये मेहनत घेत असताना पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू 24 आवश्यकता आहे. दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे. नवीन बॅटर प्रशांत आलेत मैदानाच्या आतपरे. 9 बॉल 24 ची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जाऊ दिलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या 43 आकड्यावरती आता समीकरण. 9 चेंडू 43 आवश्यकता आहे. 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. 43 आकड्यावरती धाव फलक. 9 मध्ये 23 बनवायचे आहेत. 9 मध्ये 23 करायचे आहेत. स्ट्राईक वरती प्रशांत फुटाणे, बॅन फ्रॉम लालनगर. आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा होतीये. आणि 8 चेंडू 23 धावांचं समीकरण. दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत आणि दोन्ही संघांनी आतापर्यंत कामगिरी केली आहे चांगली. 100% देत आहेत. ही मॅच अजूनही संपलेली नाहीये कारण अजून कोण जिंकलेलं नाहीये. 8 चेंडू 23 धावांचं समीकरण. 8 बॉल 23 धावा. समीकरण आता बदललंय डॉट बॉलने. आडवा बॅटने फटका ऑन साईडला आलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? झालाय प्रयत्न. कम्युनिकेशन मध्ये गडबडी जरूर पाहायला मिळेल. मात्र 2 धावा. धावसंख्या पुढे सरसावते, पोहोचते 45 या आकड्यावरती. 7 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा कारण टाळ्या शेवटी त्यांनाच मिळतात जे थांबत नाहीत. आणि या मॅच मध्ये देखील थांबून चालणार नाहीये कारण आता समीकरण 7 मध्ये 21 धावांचं पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली ती 45 धावा आणि धावफलकावरती दिसत आहेत 7 चेंडू धावा करायच्या त्या 21. 7 चेंडू 21 धावांचं समीकरण. प्रशांत ऑन स्ट्राईक, फुल टॉस चेंडू, फटका बसलाय, त्याखाली फिल्डर येतोय आणि येते मिस बॉल आणि नो बॉलचा देखील इशारा आलाय पंचांकडून. कहाणीमध्ये ट्विस्ट. आत्ताच्या 3 धावा. ती मुलं जी उभे आहेत पाठीमागे मैदानाच्या बाहेर थांबायचंय, बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचंय. कहाणीमध्ये ट्विस्ट, अँटी क्लायमॅक्स. 48 आकड्यावरती धावसंख्या. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये प्रकाश सर, सामना कुठे चाललाय? कोणता संघ जिंकणार? चित्त थरारक लढत, हाय व्होल्टेज ड्रामा. 7 बॉल 18 आवश्यकता आहे. धोक्याची घंटा दिशेने आता वाजवली आहे आणि पुढचा चेंडू असेल मुफ्तचा चेंडू खेळण्यासाठी. पुन्हा एकदा बॅन फ्रॉम लालनगर. प्रशांत फुटाणे ऑन स्ट्राईक असेल. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा.
हाफ ट्रॅकर चेंडू आणि वाईड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. दोन्ही हात गेलेत बाहेर आणि वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. 7 चेंडू 17 धावांचं समीकरण. 7 चेंडू 17 धावा. 7 मध्ये 17 बनवायचे आहेत. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं, वेळेप्रसंगी पडावं देखील लागतं आणि येणाऱ्या संकटाला तोंड देऊन उभं देखील राहावं लागतं. संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. प्रयत्न केले आडव्या बॅटने, फ्री हिटच्या बॉलवरती फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट, फंबल झालेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? थांबवलं गेलंय. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 50 या आकड्यावरती. आता आवश्यकता 6 बॉल आणि असणार आहे ती म्हणजे 16 धावांची. 6 चेंडू 16 धावांची गरज. जाऊया डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. करण्यात येणारी विनंती आहे. सामना संपल्यानंतर लगेचच बक्षीस समारंभ होणार आहे, त्यामुळे लगेचच इकडे समोर यायचं आहे. सामना संपल्यावर दोन्ही संघांनी स्टेजच्या समोर यायचं लगेच. आणि स्टंपा पंचांनी स्टंपा घ्यायच्या आणि खेळाडूंना सूचना, स्टंपा LED आहेत, घरला घेऊन जायचं नाही आहे. LED स्टंपा आहेत. 6च्या 6 स्टंपा विनंती आहे पंचांना त्यांनी घ्यायचे आहेत. इचलकरंजी प्रीमियर लीग 2026 हे भव्य दिव्य आयोजन पाहतोय. KDC लाईव्ह या वाहिनीवरती ही स्पर्धा दाखवली जाते. ओमकारजी पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील अहोरात्र मेहनत घेतली. या बॉलवरती प्लेड ऑन, विकेट आले. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद झालाय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर थँक्यू डीजे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 2 पंच ज्यांनी डोळ्यामध्ये तेल घालून पंचाची भूमिका बजावली आहे. मुकेशजी शिकलगार सर असतील आणि त्याचबरोबर साहिलजी मोमीन सर असतील. कुरुंदवाडचे 2 पंच या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील गेले 8 दिवस चांगली भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर आमचे गुणलेखक स्कोरर अफ्ताबजी तांबोळी सर यांनी देखील 8 दिवस चांगलं गुणलेखन वेळोवेळी आमच्यापर्यंत स्टॅट पोहोचवण्याचं काम त्यांनी देखील केलं. त्याचबरोबर डीजे सागर SM ऑडिओ यांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज पोहोचवला गेला. त्याचबरोबर आमचे फोटोग्राफर असतील, तांबे सर असतील, त्यांचं देखील योगदान महत्वाचं राहिलंय. त्याचबरोबर प्रकाशजी पारगावकर सर ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतोय, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपला सिवाचा वाटा उचललाय, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि त्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळते. 5 चेंडू 16ची आवश्यकता आहे. अक्षय सुतारने जर 3 षटकार ठोकले तर शुभम कित्तुरे सर यांच्याकडून तब्बल 7,000 रुपयांचं कॅश प्राइज. बॅट्समन लवकर यायचं आहे आणि ती मागची जरा सर, मुकेश सर ती मागची पोरं जरा तिथं काढा, सगळी मागच्या पोरांना तिथं हलवा जरा. 5 चेंडू 16 धावा. दहा विकेट, 10 फलंदाज बाद झाले आहेत. 5 चेंडू 16ची आवश्यकता आहे. यस, या स्पर्धेमध्ये नियम आहे, सर्व फलंदाजांना संघात समावेश असणाऱ्या सर्व फलंदाजांना ही फलंदाजी दिली जाते. 12 विकेट प्रत्येक संघाला मिळत आहेत. 5 चेंडू 16ची आवश्यकता. मुकेश जैन नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. शेवटचे 5 बॉल आणि या 5 बॉल नंतर आपल्याला मिळणार या स्पर्धेचा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा संघ. 50 या आकड्यावरती धावफलक. 5 बॉल आणि 16ची आवश्यकता. नवीन बॅटर मुकेश जैन स्ट्रायकर यांवरती पाहायला मिळत आहेत. हा ट्रॅकर आडवा बॅटने पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सिंगल धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 51 या आकड्यावरती. 4 चेंडू 15ची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. 4 बॉल 15 धावा बनवायच्या आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना मेगा फायनलचा थरार, मेगा फायनलचा हा महामुकाबला मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये श्री ग्रुपाचे ऑनर आणि या टीमचा वाघ मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय सुतार 3 षटकार 11,000 रुपयाचं प्राइज आणि येथे मिस केलं गेलं. अक्षय सुतार येथे मिस झालाय आणि येथे यंग स्टारचे ऑनर स्वतः सेलिब्रेशन करताना डॉक्टर श्रीधर जाधव यांचं सेलिब्रेशन पाहायचं आहे सगळ्यांनी. आपली लकी जागा 8 दिवस झाले आमदार साहेब
आमदार साहेब आपली लकी जागा आजपर्यंत डॉक्टर साहेबांनी सोडली नाही, तिथेच उभारून मॅच पाहिले. 8 दिवस झाले. श्रीधर जाधव साहेब. कॅश प्राइज जमा झाले. मयूर माळीला 500 रुपयाचं कॅश प्राइज आनंद आजारे यांच्याकडून जमा आहे. मॅच झाल्यावर घेऊन जायचं आहे. न्यू बॅटर अमर बुचडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले आहेत. आवश्यकता 3 चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये असणार आहे ती म्हणजे 15 धावांची. स्ट्रायकर एन वरती अमर बुचडे दाखल झाले. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये रन चेस केलाय तो म्हणजे हत्ती चौक बच्चन बॉय संघाने. मात्र आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 धावा बनवायच्या आहेत. या बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. आला तर मॅच मध्ये कमबॅक केलं जाईल. ओपीस बॉल ड्राईव्ह केला मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाले आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. परतले दुसऱ्या धावेसाठी. दुसरी देखील धाव घेतली जाते. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का थांबवलं जात आहे. 2 धाव्यांवरती समाधानी राहावं लागत आहे. आता 2 चेंडू 13 ची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 2 षटकारांची आवश्यकता आहे. मग हा सामना जाईल सुपर ओव्हर मध्ये. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता आणि स्ट्राईक वरती असणार आहे अमर बुचडे. स्ट्राईक वरती आहे. 2 बॉल 2 षटकार करावे लागतील. मॅच टाय होईल. सुपर ओव्हरचा सामना पाहायला आवडेल काय प्रेक्षकांना? पाहावं लागेल. आणि या दोन्ही टीम साठी प्रेक्षकांकडून टाळ्या झाल्या पाहिजेत. हो क्लीन बोल्ड. ते क्लीन बोल्ड. बेल्स घ्या सर. सर बेल्स घ्या. सर बेल्स पण घ्या. प्रीमियर लीग आमदार चषक 2026 चा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा संघ अर्थातच श्रीकांतजी जाधव सर यांच्या मालकीचा संघ यंगस्टारचा संघ ठरलाय. या स्पर्धेचा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा संघ एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हॅलो, दोन्ही संघांना विनंती आहे लगेच यायच्या इकडं.